आणि एक महत्त्वाची बातमी आहे, डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये मोठा स्फोट झालाय आणि या स्फोटामुळे भीषण आग लागलेली आहे। संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पसरले। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील हा प्रकार आपण पाहतो आहोत। फेज 2 मध्ये मोठा स्फोट झाला आणि या स्फोटामुळे प्रचंड आग लागलेली आहे आणि परिसरामध्ये धुराचे लोट उठलेले पाहायला मिळतात। दरम्यान अग्निशमन दलाच्या एकूण 4 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि या अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। डोंबिवलीच्या एमआयडीसी मधील फेज 2 मधील हा प्रकार आहे। या ठिकाणी सर्वत्र धुराचे लोट पसरल्याचं आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय। दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। एकूण 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात आणि अग्निशमन दलाकडून आता आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, नेमकी कंपनी कोणती, स्फोट कशामुळे झाला, काही समजलंय का? ही डोंबिवली फेज 2 मधली केमिकल कंपनी आहे आणि या केमिकल कंपनीमध्ये एकंदरीत मिळालेल्या माहितीनुसार बॉयलर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र अचानक हा स्फोट झाल्याने पूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पसरले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। सध्या अग्निशामक दलाच्या 4 गाड्या ज्या आहेत या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। कल्याण डोंबिवली असतील, उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, या ठिकाणाहून अजूनही गाड्या या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत ही आग कशी लागली यावर अजूनही काही चित्र स्पष्ट झालं नाही।